36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. ठाणगाव येथील खंडेराव महाराज मंदिर शिवस्मारक ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा परिसर ठाणगाव येथील अशोक विठोबा शेळके यांनी मुख्य रस्त्यात गेलेल्या कंदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेकदा ग्रामसभेमध्ये विषय घेऊनही कारवाई न झाल्यानं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने 7 जुलै 2026 रोजी येवला गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आलंय. यामध्ये गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून कागदपत्र पडताळणी करणे कामी थांबवण्यासाठी लेखी पत्र दिलेलं होतं. म्हणून संघटनेच्या वतीने आवश्यक वेळ देण्यात आला. मात्र अतिक्रमण न हटवल्यानं पुन्हा 23 जुलै 2026 रोजी संघटनेच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 रोजी उपोषणाला बसण्याचं निवेदन सादर करून उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं. यावेळी उपोषणकर्ते प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सतत 11 दिवस सहभाग घेत पाठपुरावा करत प्रशासनास पत्रव्यवहार केला. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत अतिक्रमण हटवण्याची विनंती केली आहे. यावर मंत्री भुजबळ साहेब यांनी येवला गटविकास अधिकारी यांना अतिक्रमण हटवण्यासाठी तातडीच्या सूचना दिल्या. मात्र संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्याने ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचं येवला गटविकास अधिकारी यांनी पत्रामध्ये कळवलं. तसेच या प्रकरणी माननीय न्यायालयानं 12 ते 13 ऑगस्ट 2026 रोजी संबंधित व्यक्तीस येत्या 48 तासांत कंदाचाळीचे बेकायदेशीर अतिक्रमण स्वतः काढून घेण्याचे आदेश दिले व न काढल्यास ग्रामपंचायतीस अतिक्रमण हटवण्यासाठी मंजुरी दिलं असे देखील ग्रामसेवक यांना कळवलं. दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने उपोषणकर्त्यांना न्याय मिळाल्यामुळे येवला पंचायत समिती समोर सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी ग्राम विस्तार अधिकारी तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख संजय गव्हारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाजीराव देवडे, प्रदेश महिला कार्याध्यक्ष निर्मला बुले, ब्रिक्स महिला जिल्हाध्यक्ष मल्लेक खाशे, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा पटेल, जिल्हा मीडिया अध्यक्ष बाबासाहेब बोंबले, जिल्हा संघटक गोरख बोराडे, उपजिल्हा अध्यक्ष सुखदेव शेटे, शहर अध्यक्ष भगवान जाधव, शहर उपाध्यक्ष शिव आनंद, येवला कार्याध्यक्ष अर्जुन देवरे, तालुका उपाध्यक्ष कदम बाबा, युवक तालुका अध्यक्ष निखिल जाधव आदींसह ठाणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 11 दिवसापासून पंचायत समिती कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसलेलो होतो. प्रशासनाने कुठलाही माझी दखल नाही घेतली, परंतु समोरचा प्रतिवादी न्यायालयात गेल्याने न्यायालयाने मला न्याय दिला आणि आज न्यायालयाने न्याय दिल्यामुळे आमच्या संघटनेच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निर्णयाने आमचा आज विजय झालेला आहे. एवढंच सांगतो. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वंदे मातरम, वंदे मातरम. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अनिस पटेल, येवला.